आज आशा गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने आशाताईंना गेले 6 महिने गटप्रवर्तकांना 6 महिन्यापासून केंद्र सरकारने 1 रुपया मोबदला दिलेला नाही, याचा निषेध करण्याकरता आज हे थाळीनाद आंदोलन या ठिकाणी करत आहोत। बहुसंख्य आशा गटप्रवर्तक त्यांच्यावर कुटुंबाची उपजीविका आहे, मुलांचं शिक्षण आहे, परंतु 6 महिने उलटले तरी केंद्र सरकार मोबदला देत नाही, म्हणून आज थाळीनाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन मिळावं, गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव मंजूर व्हावा, त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तक 78 प्रकारचे कामं करतात, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर कामे लावू नयेत अशा प्रकारचं आयुक्त आरोग्य अभियान यांचं पत्र असताना बीएलओ आणि जनगणनेची सक्ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होते, याचा आम्ही निषेध करतो। आशा गटप्रवर्तक कोणत्याही सक्तीने जनगणनेचं आणि बीएलओचं काम करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आयटकचे ज्येष्ठ नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत यांनी आशा गटप्रवर्तकांची संघटना कोल्हापूरमध्ये बांधली होती, असे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांचा अवमान करणारं वक्तव्य त्यांनी केले, त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे आयटकचे नेते कॉम्रेड प्रशांत अंबी हे शिवाजी कोण होता हे पुस्तक विक्रीचं काम महाराष्ट्रामध्ये करून प्रबोधनाचं काम करतात, त्याला जिवंत मारण्याचा जो त्यांनी ज्या प्रकारे धमकी दिलेली संजय गायकवाड यांनी, यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आयटकच्या वतीने अशा प्रवृत्तीला त्वरित पायबंद सरकारने घालावा अशी मागणी आम्ही करत आहोत। केंद्र सरकार आशा गटप्रवर्तकांचं महिलांना 50% आरक्षणाच्या संदर्भात चर्चा करते आहे, मात्र ज्या काम करणाऱ्या भगिनी आहेत त्यांना किमान वेतन नाही, 1 दिवस सुट्टी नाही, सामाजिक सुरक्षा नाही, म्हणून आमची मागणी आहे की आशांची नारी शक्तीचा वंदन जर तुम्हाला करायचं असेल तर या देशातल्या काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन देऊन त्यांची नारी शक्तीचा तुम्ही वंदन तेव्हाच करू शकतात, त्यांचं शोषण करता कामा नये। त्याचप्रमाणे आम्ही मागणी करत आहोत की या नाशिक जिल्ह्यामध्ये खरात बाबापासून अनेक बाबा निर्माण झालेले आहेत, त्यांनी महिलांचं शोषण केलेलं आहे, अशा सर्व बाबांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। जादूटोना जो कायदा आहे त्या कायद्याचं प्रशिक्षण सर्व ठिकाणी गाव पातळीवर सुद्धा झालं पाहिजे, त्यासाठी सरकारने खर्च केला पाहिजे, ही मागणी आम्ही करत आहोत। त्याचप्रमाणे या संपूर्ण आशा ज्या ठिकाणी काम करतात, गटप्रवर्तक काम करतात, महिला वर्ग जिथं जिथं काम करतो त्या ठिकाणी पॉश कमिटी गठीत करण्यात आलेली पाहिजे आणि त्या पॉश कमिटीचं प्रशिक्षण झालं पाहिजे। महिला अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा त्याच ठिकाणी लवकर मिळेल अशी व्यवस्था केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करावी, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। सरकारने दखल घेतली नाही, मोबाईल जोपर्यंत त्यांना मोबाईलची सक्ती केली जाते आहे आणि ऑनलाईन काम करून त्यांच्याकडनं अनेक प्रकारचे काम आशा गटप्रवर्तकांवर लादले जात आहेत, याचा आम्ही निषेध करतो। जर 6 महिने थकीत मोबदला लवकर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने पोस्ट केला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील आयटक संघटना आणि कृती समिती महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक संपावर जातील हा इशारा देण्यासाठीचा आजचं आंदोलन आहे। सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात आशा गटप्रवर्तक रस्त्यावर उतरतील हा इशारा आज आम्ही देत आहोत।